नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि चविष्ट अशी कच्च्या मुगाची झणझणीत आमटी, जी बनवायला अतिशय सोपी आहे व घरातल्या साहित्यात तयार होईल. तुम्ही जर माझ्यासारखे राईस लवर असाल ना, तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा व एकदा या पद्धतीने ही झटपट मुगाची आमटी बनवून पहा. त्यासाठी मी इथं 1 वाटी कच्चे मूग स्वच्छ निवडून घेतले आहेत. हे मूग आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत. मुगाचा रंग हिरवा असल्याने हे भाजलेले दिसत नाहीत, पण भाजले गेले ना खमंग वास येतो. त्यामुळे जास्त काळे होईपर्यंत भाजायचे नाहीत, नाहीतर कडवट होतील. मूग भाजून झाले की इथं मी मिक्सरच्या डब्यात काढून घेतले आहेत. हे मूग आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे धुळीचे बारीक कण किंवा काही पॉलिश वगैरे केले असतील तर निघून जातील. आता मूग बुडतील एवढे यामध्ये पाणी घालायचं. आता यात आपल्याला 1 टोमॅटो घालायचा आहे. मी इथं एका टोमॅटोचे मोठे मोठे काप करून घेतले आहेत. टोमॅटोने या आमटीला चांगली चव येते व आमटीला रंगही चांगला येतो. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद व चवीपुरतं अगदी अर्ध्या चमच्याला पण थोडं कमीच मीठ घातलं आहे. मी जे प्रमाण घेतलं आहे यात 5 ते 6 जणांसाठी भाजी आरामात पुरेल. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण बनवू. मिक्सर जारमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप, 15 ते 20 लसूण पाकळ्या, भरपूर कोथिंबीर व अर्धा चमचा जिरे घालून मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं. 4 शिट्ट्यात मूग पण चांगले शिजले आहेत, मऊ झाले आहेत, पण पूर्ण गाळ नाही. या आमटीसाठी मूग असे फक्त मऊ करून घ्यायचे, जास्त गाळ करायचे नाहीत. आता यात जेवढी आमटी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. मी इथं कोमट पाणी वापरलं आहे. थंड वापरलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. आमटीला फोडणी देण्यासाठी कढईत मी 2 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झालं की मोहरी, जिरे, कढीपत्त्याची फोडणी करायची. एक बारीक चिरलेला कांदा घालून मस्त रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला काय आवडतं, मुगाची आमटी की उसळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर आमटी आणि भात प्रचंड आवडतो. कांदा चांगला खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. आता यात केलेलं हिरवं वाटण घालायचं. मसाल्यांमध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पूड, 1 चमचा धनेपूड व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. या आमटीला जास्त मसाल्यांचीही गरज नाही. मसाले फोडणीत करपू नयेत म्हणून थोडं मुगाचं पाणी घालायचं आहे. मी इथं मुगाचं पाणी वापरलं आहे. तुम्ही नॉर्मल पाणी वापरलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, पण असं पाण्यात मसाले शिजवून घेतले की आमटीला कट पण चांगला येतो. 1-1.5 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे. आता उकडलेले मूग पाण्यासहित घालायचे. मुगामध्ये असलेले फायबर पचनासाठी उपयुक्त ठरू शकते आणि त्यातील प्रथिने आपल्या रोजच्या संतुलित आहारात योगदान देतात. म्हणूनच रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या डाळी आणि कडधान्यांचा समावेश करणं चांगलंच. चवीनुसार मीठ घालायचं. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व 3 ते 4 मिनिटांसाठी आमटी उकळून घ्यायची. गरमागरम भात सोबत कांदा आणि लिंबू. जेवणात अजून काय हवं? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कधी या पद्धतीने मुगाची आमटी केली आहे का? व केली नसेल तर एकदा नक्की करून पहा व कमेंटमध्ये कशी झाली ते कळवा. भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत